दिनांक 22/2/2023 रोजी MIDC पोलीस स्टेशन येथे अल्तमश शिरा अहमद हिरापुरे यांनी फिर्याद दिली होती की त्यांना आरोपी नामे सुरेश चव्हाण याने NTPC मध्ये नोकरीला लावतो असे म्हणून त्यांच्याकडून 6,50,000 रुपये घेतले होते। तशाच प्रकारे सदर आरोपीने आणखी 7 लोकांकडून पैसे घेतले होते। ते एकूण 32,48,000 एवढी रक्कम होती। सदरची रक्कम घेतल्यानंतर आरोपीने बनावट कागदपत्र फिर्यादींना दिली। फिर्यादी व इतर जे साक्षीदार आहेत ज्यांच्याकडून रक्कम घेतली त्यांना दिली आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की बाबा ह्या बोगस माणूस आहे आणि आपली फसगत झालेली आहे। त्यानुसार त्यांनी MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून सदर इसमाविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 96/2023 भादवी कलम 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा आरोपी हा हायकोर्टात त्याने बेल ॲप्लिकेशन दिले होते। हायकोर्टात बेल ॲप्लिकेशन दिल्यानंतर हायकोर्टाने तडजोड करून त्याला केवळ ज्यांचे पैसे तू घेतलेले आहेत त्यांचे द्या असे त्याला गाईडलाईन्स दिल्या होत्या आणि त्याला एक ठराविक मुदत दिली होती। ती मुदत संपल्यानंतरही वारंवार कोर्टाकडनं त्यांनी मुदत वाढवून घेतली आणि कोर्टाच्याही लक्षात आलं की सदरचा इसम हा बोगस आहे, म्हणजे फसवणुकीचा याचा धंदा आहे, म्हणून हायकोर्टाने याचा बेल कॅन्सल केला। बेल कॅन्सल केल्यानंतर त्या तारखेपासून तो फरार होता। सदरचा आरोप फरार असल्यानंतर आमच्या DB पथकाने सदरच्या आरोपीला 10/9/2024 रोजी अक्कलकोट येथून एका लॉजवरून अटक केलेली आहे। सदर आरोपी विरुद्ध विजापूर नाका या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 241/2024 भादवी कलम 420-34 प्रमाणे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। सदर इस्माचा काही कुठे खात्याशी संबंध नसताना तो लोकांना बतावणी करतो की बाबा माझ्या ऑफिसमध्ये ओळख आहे, मी तुम्हाला नोकरी लावतो। सध्याच्या परिस्थितीत बेकारी युवक ते संपर्क करतो त्यांच्याशी, त्यांना सांगून त्यांना आमिष दाखवतो आणि नोकरीच्या आशेने लोक पैसे त्याला देतात। तर अशा सोलापूरमध्ये बऱ्याच जणांकडून यांनी पैसे घेतल्याची शक्यता आहे। तर तुमच्यामार्फत आम्ही आवाहन करतो की सूरज रमेश चव्हाण याने आपल्याला नोकरी लावतो हे आमिष दाखवून पैसे घेतले असतील तर MIDC पोलीस स्टेशनशी संपर्क करावा। सदरच्या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। सदरचा आरोपी 2 दिवस आमच्या ताब्यात आहे।